आरटी प्रवेश 2026-27 तर चौथ्या यादीमध्ये जे पालक आहेत त्यांना आता एक खुश खबर समोर आलेली आहे। कारण आर टी ने चौथ्या यादीतील पालकांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ ही दिलेली आहे। तर मुदतवाढ ही का दिलेली आहे, त्याचे कारण काय आहे, आज आपण व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती बघणार आहोत। तर चला पालक वर्गांनो व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण आर टीच्या डॅशबोर्डवरती बघायचं आहे की एकूण जागा ह्या 1,05,811 होत्या आणि पहिल्या यादीमध्ये जवळपास 79,523 ही मोठ्या संख्येने ॲडमिशन झालेले होते। दुसऱ्या यादीमध्ये 12,903 ॲडमिशन झालेले होते। तिसऱ्या यादीमध्ये 3,294 आणि चौथ्या यादीमध्ये फक्त 860 ॲडमिशन हे झालेले आहेत। तर याचा सरळ अर्थ असा आहे की आर टी आयकडे आज अखेर 9,230 ते 31 जागा या शिल्लक आहेत। अशातच आपणास असा प्रश्न पडतो की तिसऱ्या यादीमध्ये 4 अंकी आकडा काढलेला होता। म्हणजे इथे आपण बघू शकत आहात 3,294 म्हणजे 8 चौक 32 जवळपास तिसऱ्या यादीच्या फक्त 25%च इथे जागा भरल्या गेल्या आहेत। मग अशातच आर टी आयला मुदतवाढ देण्याखेरीज काही सुद्धा पर्याय शिल्लक नव्हता, कारण 9,231 जागा या शिल्लक होत्या। तर ही मुदतवाढ मिळाली कारण बऱ्याचशा पालकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे केलेलं नाही आहे। बऱ्याचशा पालकांनी फार उशीर झाला असा भ्रम करून घेतलेला आहे किंवा उशीर झाला देखील आहे, पण आपणास प्रवेश हा मिळू शकतो। आणि बऱ्याचशा पालकांनी आपल्या पाल्यास दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन देखील घेतले आहे। याचा परिणाम म्हणून इथे फक्त 860 जागा भरल्या गेल्या आहेत आणि इथे पालकांना, जे काही पालक चौथ्या यादीमध्ये आहेत, त्यांना 10/7/2026 पर्यंत ॲडमिशन घेण्याची मुदत मिळाली आहे। इथे आपण आर टीच्या डॅशबोर्डवर बघायचं आहे की निवड यादी 4 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 25/6/2026, अगोदर मुदत 3/7/2026 होती। ही मुदत संपून गेल्यानंतरच 3च दिवसामध्ये आर टी आयने ही मुदतवाढ केली आहे। आणि आता न्यूज अशी आहे की जे काही चौथ्या यादीमध्ये पालक आहेत त्यांना आता आपल्या पाल्यास प्रवेश घेण्याची मुदत ही 10 जुलै 2026 आहे। आणि ही चौथ्या यादीतील पालकांना नक्कीच एक मोठी खुश खबर आहे। तर पालक वर्गांनो, आपणास आता 10/7/26 ही मुदत आहे। लवकरात लवकर आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्या। तर जे पालक चौथ्या आणि 5व्या यादीमध्ये वेटिंगमध्ये आहेत, त्यांना काहीही शंका असेल, आपल्या स्कूलमध्ये किती जागा आहेत, आर टीकडे जागा किती शिल्लक आहेत, आजपर्यंत जागा किती भरल्या गेल्या आहेत, तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही, आपण भरलेल्या जागामध्ये शाळामध्ये जागाच नाही आहेत, आपल्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत, या सर्व जर आपणास माहिती पाहिजे असेल तर आपण मला कमेंट करा। मी आपणास कमेंटद्वारे त्याचा लगेचच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन, कारण मी आर टी वर दररोज हे व्हिडिओ तयार करत असतो आणि आपणास मार्गदर्शन हे करत असतो। तर पालक वर्गांनो, आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कळण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा। धन्यवाद, थँक्यू, वंदे मातरम।